हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ऑल इन वन कॉर्नर चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत इयत्ता 9वीची ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट इंग्लिश. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲक्टिव्हिटी फर्स्ट बघत आहोत आणि हा सेतू ब्रिज कोर्स जो आहे तो तुम्ही आता 9thमध्ये आहात. तर याचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला 8thमध्ये दिला आहे, कारण की जो तुमचा लर्निंग गॅप कोरोना पॅन्डेमिकमुळे झालेला आहे तो त्यांना भरायचा आहे. तर त्यामुळे जे 9thमध्ये आहे त्यांना 8चा सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे. तर तुम्हाला ॲक्टिव्हिटी फर्स्ट आहे आणि यामध्ये तुम्हाला नोटबुकमध्ये काय काय लिहायचं आहे. तर जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहे आणि तुमच्या स्कूल टीचरने जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिले असतील ते तुम्हीसुद्धा त्यानुसार लिहू शकतात. जर तुम्हाला पूर्ण ॲक्टिव्हिटी लिहायची असेल, टीचर्सने सांगितलेली असेल, तर तुम्हाला पूर्ण ॲक्टिव्हिटी लिहावी लागेल. जर काही ॲक्टिव्हिटीमध्ये लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा प्रश्न आहे, सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये आहेत, अजून इव्हॅल्युएशनमध्ये आहे, प्रॅक्टिस सेशनमध्ये आहेत, तर तसे तुम्हाला ज्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे ते तुम्हाला सर्व नोटबुकमध्ये लिहायचे आहे. तर चला तर आपण फर्स्ट ॲक्टिव्हिटीला स्टार्ट करूया. LOS कम्युनिकेट वन्स फीलिंग और इमोशन्स ॲप्रोप्रिएटली इन 4 or 5 लाईन्स. म्हणजेच काय, तर एखाद्याचे जे फीलिंग्स आहेत तर तुम्हाला 4-5 सेंटेन्समध्ये लिहायचे आहे. तर त्यानंतर आहे ब्रिज कोर्स बुक लर्निंग आउटकम्स. ॲक्टिव्हिटी फर्स्टमधील लर्निंग आउटकम काय आहे? टू एनेबल स्टुडंट्स टू कम्युनिकेट फीलिंग्स ऑफ हॅपीनेस. म्हणजे हॅपीनेस असतो, जो आनंद असतो, त्या भावना असतात आपल्या आनंदाच्या, त्या आपल्याला कशा कम्युनिकेट करू शकतो, आपण कसं बोलू शकतो, हे विद्यार्थ्यांना आज शिकवायचं आहे. म्हणजेच हे तुमचं आजचं लर्निंग आउटकम आहे. तर इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर: try to feel emotions of students and give exposure to them. Observe facial expressions of joy and happiness. Supervise their super control on joy so as they do not to lose their temper. Observe their body language and tone of voice. तर हे इन्स्ट्रक्शन्स आहेत टीचरसाठी. म्हणजेच काय, तर जे स्टुडंट्स आहेत त्यांचे इमोशन्स वगैरे ते फील करा, अजून त्यांना एक्सपोजर करा, म्हणजे त्यांना ते कसे एक्सप्रेस करायचे ते शिकवा. त्यानंतर त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स आहेत ते ऑब्झर्व करा, सुपरवाईज करा. त्यानंतर त्यांचे बॉडी लँग्वेज, टोन ऑफ व्हॉईस चेक करा. तर आता तर ऑनलाईन स्टडीमुळे टीचर्स आणि स्टुडंट्स तर काही समोरासमोर नसतील, तर मग हे काम कोणाला करायचं? पॅरेंट्सला करायचं किंवा फॅसिलिटेटर म्हणजेच काय, तुमचे मित्र, मोठे भाऊ किंवा छोटे बहीण, जवळचे नातेवाईक किंवा घराजवळील शेजारी. तर टीचरला काही पॉसिबल नाही आहे. जर तुम्ही ऑनलाईन टीचिंग करत असाल, म्हणजे झूम मीटिंग और गुगल मीटिंगद्वारे जर तुम्ही एज्युकेशन घेत असाल, तर त्यात ते पॉसिबल आहे. त्यानंतर आहे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स: एक्सप्रेस युअर फीलिंग्स अँड इमोशन्स ऑफ जॉय, हॅपीनेस अँड ग्लॅडनेस. तुम्हाला तुमच्या ज्या हॅपीनेस असतो, जॉय असतो, त्याचे फिलिंग्स आहेत ते एक्सप्रेस करायचे आहे. ट्राय टू रिव्हील सिक्रेट ऑफ युअर हॅपीनेस. तुमच्या आनंदामागचं रहस्य काय आहे ते तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. एन्जॉय युअर लिबर्टी ऑफ हॅपीनेस, जॉय अँड एंटरटेनमेंट. तुम्ही हे सर्व एन्जॉय करायचं आहे. त्यानंतर आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी. तर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही बघू शकता, हुर्रे वी हॅव ओन दी मॅच. म्हणजे आपण जिंकलो आहे मॅच. तर तुमचा एक्सप्रेशन्स कसा होतं, हे जेव्हा तुम्ही एखादा गेम जिंकतात की एखादी मॅच जिंकतात तेव्हा तुम्ही एक्सप्रेस कसं करतात? वाव, आज आपण जिंकलो. तर तेच आपण इंग्लिशमध्ये बोललो, हुर्रे वी हॅव ओन दी मॅच. सेकंड आहे वाव व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. म्हणजे वाव, किती छान सरप्राईज दिलं तुम्ही, असं व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हे पण तुम्ही एक जॉय किंवा हॅपीनेसचं सेंटेन्स म्हणून यूज करू शकतात. तर हे लर्निंग ॲक्टिव्हिटी होती तुमची. त्यानंतर आहे तुमची सॉल्व ॲक्टिव्हिटी. सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे? द फॅसिलिटेटर विल इन्स्ट्रक्ट द स्टुडंट टू कम्युनिकेट विथ देअर फीलिंग अँड इमोशन्स ऑफ हॅपीनेस इंडिव्हिज्युअली ऑर इन अ ग्रुप्स. मी तुम्हाला मगाशीच बोलले, टीचरला पॉसिबल नाही आहे तुमचे हे सर्व घ्यायचं ऑनलाईन, तर असू शकते, पण फॅसिलिटेटर म्हणजे तुमचे कोणी मोठे भाऊ बहीण आहे ते करू शकतात. तर त्यांना काय करायचं आहे की स्टुडंटला कम्युनिकेट, म्हणजे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या एक्सप्रेस करायला लावायच्या. अजून त्यांचे जे इमोशन्स आहे आनंदाचे ते ग्रुपमध्ये किंवा इंडिव्हिज्युअली त्यांना एक्सप्रेस करायला लावायचे. हे तुमचं सोल ॲक्टिव्हिटी होतं. त्यानंतर आहे तुमचं प्रॅक्टिस सेशन. प्रॅक्टिस सेशनमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहे 5. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे, कारण तुम्हाला हे क्वेश्चन्स आहे त्यांचे आन्सर तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा,
व्हॉट डिफरंट फीलिंग अँड इमोशन्स डिड यू एक्सपिरियन्स. म्हणजेच तुम्ही कोणकोणत्या ज्या फीलिंग्स आहे, भावना आणि इमोशन्स आहे ते तुम्ही एक्सपिरियन्स करतात. तर याचे उत्तर आपण बघू शकतो की अँगर, अँक्झायटी, कामनेस, कन्फ्युजन, फिअर अँड इंटरेस्ट. तर मी आता इथं ओनली एक्सप्लेन करते. मी तुम्हाला जे आन्सर आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला प्रोव्हाइड करते. इथं मी तुम्हाला समजावून सांगते. तर क्वेश्चन सेकंड आहे तुमचा, व्हॉट वेअर दी वर्ड्स ऑफ इमोशन्स. तर तुमचे इमोशनचे वर्ड्स कोणकोणते असतात तर तुम्ही लिहू शकतात हॅपी, फिअर, ग्लॅड. नंतर क्वेश्चन 3, व्हॉट अदर वर्ड्स ऑफ जॉयफुल फिलिंग्स डू यू नो. असे कोणते वर्ड्स आहे जे जॉयफुल फिलिंगसाठी तुम्ही यूज करू शकतात. तर आहे ग्लॅड, जॉयस, थ्रिल्ड. त्यानंतर आहे फोर्थ, व्हाय डीड यू एन्जॉय सच फिलिंग. म्हणजे तुम्ही असे जे फिलिंग्स असतात ते एन्जॉय काय करता. तर याचा आन्सर आहे बिकॉज प्रोसेसिंग अँड एक्सपिरियन्सिंग युअर फिलिंग्स इज अ पार्ट ऑफ हॅविंग अ फुल लाईफ ऑर अ फन लाईफ. म्हणजेच काय, जे तुमचे फिलिंग्स आहेत ते तुम्ही एक्सप्रेस करतात, प्रोसेसिंग करतात, तोच तुमच्या एका जीवनाचा काय आहे अविभाज्य भाग आहे. म्हणजेच तुमची जी लाईफ आहे ती चांगल्या रीतीने का चालत आहे का, तर तुम्ही तुमच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या एक्सप्रेस करतात, प्रोसेस करतात, त्याचमुळेच तुम्ही चांगलं जीवन जगत आहात. त्यानंतर आहे व्हॉट लेसन्स डू यू लर्न फ्रॉम सच इमोशन्स. म्हणजेच तुम्ही या साऱ्या इमोशन्सपासून काय लेसन म्हणजे काय शिकतात. तर याचा आन्सर आहे इमोशनल अवेअरनेस हेल्प्स अस टू नो व्हॉट वी नीड अँड वॉन्ट ऑर डोंट वॉन्ट. म्हणजेच काय, जे आपल्याला इमोशन्स असतात, हे जे आपल्याला इमोशनची जाणीव असते त्यामुळे आपल्याला काय मिळते, त्यामुळे आपल्याला काय हवं आहे किंवा काय नको किंवा आपल्याला कशाची आवश्यकता आहे, कशाची आवश्यकता नाही आहे, हे आपल्याला जाणून घेण्याचा फायदा होतो सच इमोशन्सपासून. तर हे तुमचे प्रॅक्टिस सेशन होतं, हे तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर अ पॅरलल ॲक्टिव्हिटी. Facilitator will instruct students to make a list at least 10 words of joyful emotions and try to construct the sentences and then communicate and speak in front of the class. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला असे कमीत कमी 10 वर्ड्स घ्यायचे जॉयफुल इमोशन्सचे, म्हणजे जे आनंदी वर्ड्स म्हणजे एक्सप्रेस करतात, जसं हुर्रे, वाव एक्सेट्रा. ते 10 वर्ड्स घ्यायचे आणि 10 वर्ड्स तुम्हाला सेंटेन्स, त्या 10 वर्ड्सपासून तुम्हाला सेंटेन्स लिहायचे आहे आणि ते सेंटेन्स तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये बोलायचे. त्यानंतर आहे पॅरलल ॲक्टिव्हिटी. हो, तर आपण ते रीड करूया. हाय फ्रेंड्स, टुडे आय वॉन्ट टू टेल यू सम गुड न्यूज. Listen, the work which was pending for so many years in our area is completed now, and very soon we will see a huge and beautiful garden here. So याचा मीनिंग काय, तर ते म्हणतात हॅलो फ्रेंड्स, आज मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. तर ऐका, जे काम खूप वर्षापूर्वी आपल्या एरियामध्ये पडलेलं होतं, म्हणजे कंप्लीट झालेलं नव्हतं, ते आता पूर्ण होत आहे आणि आता ते लवकरच एक आपल्या एरियामध्ये एक ह्यूज अँड ब्युटिफुल म्हणजे एक मस्त मोठासा एक गार्डन इथं तयार होणार आहे. तर हा तुमचा काय फिलिंग आहे, जॉयस फिलिंग आहे, आनंदाची बातमी. तर तुम्ही ही कसं एक्सप्रेस करणार हे तुम्ही तुमच्या क्लासमध्ये बोलणार. मग तुमचे जे टीचर आहे, पॅरेंट्स और क्लासमध्ये टीचर्स असतील तर ते तुमचे जे फेशियल एक्सप्रेशन्स आहेत ते तुम्ही बघतील, ते इन्स्ट्रक्ट करतील एक्सेट्रा. सो आफ्टर दॅट इव्हॅल्युएशन द फॅसिलिटेटर विल चेक फेशियल एक्सप्रेशन्स, व्होकॅब्युलरी ऑफ स्टुडंट्स, बॉडी लँग्वेज अँड टोन ऑफ व्हॉइस. हे मी तुम्हाला मगाशीच एक्सप्लेन केलं की हे जेव्हा तुम्ही बोलाल क्लासमध्ये तेव्हा जे टीचर आहे ते तुमचे फेशियल एक्सप्रेशन वगैरे चेक करतील, टोन ऑफ व्हॉइस चेक करतील. दीक्षा व्हिडिओमध्ये इथं ब्लँक आहे. त्यानंतर माय टेक अवे, टुडे आय हॅव लर्न्ड दॅट peaceful atmosphere can be created by enjoying joyful emotions, feelings and expressions for a healthy life. तर तुम्ही आज काय शिकलात, तर टुडे आय हॅव लर्न दॅट पीसफुल ॲटमॉस्फिअर कॅन बी क्रिएटेड बाय एन्जॉईंग जॉयफुल इमोशन्स. तर म्हणजेच काय, शांततापूर्ण वातावरण आपण कशामुळे क्रिएट करू शकतो, तर कशामुळे तुम्ही जॉयफुल इमोशन्स असतात, तुमच्या फिलिंग्स असतात, त्या एक्सप्रेस केल्यानंतर तुम्ही एक शांततापूर्ण वातावरण निर्माण करू शकता. तर ही तुमची आहे फर्स्ट ॲक्टिव्हिटी.
तर आपण ही सॉल्व केलेली आहे. तुम्ही नोटबुकमध्ये लिहू शकतात. मी प्रॅक्टिस सेशनचे आन्सर तुम्हाला व्हिडिओच्या एंडला प्रोव्हाइड करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे बघू शकता प्रॅक्टिस सेशनचे आन्सर मी व्हिडिओच्या लाईनला अपलोड देणार असं बोलली होती. तर हा तुमचा डे 1 ॲक्टिव्हिटी 9th इंग्लिशची प्रॅक्टिस सेशनचे क्वेश्चन आन्सर्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्हाला त्या इव्हॅल्युएशन सेशनमध्ये ॲटलिस्ट 10 वर्ड्स लिहायचे होते, ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रॅक्टिस 1 कंप्लीट करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतर मैत्रिणींनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याची हेल्प होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, काहीही डाऊट असतील, काही समजलं नसेल, अक्षर समजलं नसेल, काही अडचण असेल दुसरे, तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकतात. तर तुम्ही हे नोट डाऊन करू शकता तुमच्या नोटबुकमध्ये आणि तुमची स्वतःची सुद्धा उत्तरे यामध्ये ॲड करू शकतात. थँक्यू. फ्रेंड्स, जे बॅकग्राऊंड साऊंड येतं तो प्लीज तुम्ही इग्नोर करा आणि तुमचा व्हिडिओ एन्जॉय करा. थँक्यू.